गुरव समाजाच्या वतीने 92 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा. यज्ञोपवीत संस्कार कार्यक्रमाला गुरव बांधवांची मोठी उपस्थिती. 12 फेब्रुवारी 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालय तमनाथ येथे रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये सामुदायिक उपनयन मुंज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सामुदायिक व्रतबंध सोहळ्यात गुरव समाजाच्या वतीने 92 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. यावेळी संत महंत आणि समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. या भव्य सोहळ्यात रसायनी, चौक, तुपगावसह रायगड, ठाणे, पुणे ह्या जिल्ह्यामधील 92 बटूक मुलांचा सहभाग होता. यावेळी राजकीय व्यक्ती सोबतच प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून बटूंना शुभेच्छा दिल्या. अतिशय सुंदर नियोजनबद्ध असा हा सामुदायिक उपनयन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसापासून या सोहळ्याची तयारी करण्यात येत होती. अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये सामुदायिक उपनयन सोहळ्याचे आयोजन राधामाई मंगल कार्यालय तमनाथ शिरसे येथे करण्यात आले होते. यावेळी गुरव समाजाचे आराध्य दैवत शिवशंकर समाजाचे थोर संत काशीबा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे, समाजाचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसूरकर, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे, माजी विधानसभा संघटक संतोष शेठ भोईर, तुपगाव सरपंच रवींद्र शेठ कुंभार, उद्योगपती संदीप शेठ हांडे, वरई सरपंच हबप सुरेश महाराज फराट, महिला प्रदेश अध्यक्ष सुरेखाताई तोरडमल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अनिल तोरडमल, खालापूर नगरसेविका श्वेताताई गुरव, तमनाथ सरपंच आरतीताई भोईर, करचुंडे सरपंच श्रद्धाताई कानाडे, वधूवर समिती प्रदेश अध्यक्ष भाग्यश्रीताई भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, प्रदेश उपकार्याध्यक्ष सुरेशजी गुरव, प्रदेश संपर्क प्रमुख रमेशजी गुरव, रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्ष बंडूजी खंडागळे, संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश काका गुरव, सामाजिक कार्यकर्ते पप्पू गुरव, कोकण विभाग अध्यक्ष सुनील गुरव, खालापूर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष गुरव, प्रसिद्ध तुतारी वादक हरिदास गुरव, पौरोहित योगेश शास्त्री पोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. चौलकर्म, गणेश पुनवाचन, मातृका पूजन, देवप्रतिष्ठा, पुण्य गायत्री मंत्र उपदेश, पूर्णाहुती बटूची भव्य वाजत गाजत नृत्य करत मिरवणूक काढण्यात आली. मंत्रघोषाने व्रतबंध सोहळा पार पडला. दरम्यान भारतीय सनातन संस्कृतीमध्ये मानवी जीवनात 16 संस्कार सांगितले आहेत. या 16 संस्कारापैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे उपनयन संस्कार. बाल्यावस्थेतील बटूने उपनयन संस्कार झाल्यानंतर यज्ञोपवीत धारण करून 12 वर्ष ब्रह्मचार्य पालन करायचे असते. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन करावयाचे असते. या दरम्यान त्याच्या ज्ञान साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या बटूने स्वकीयांपासूनही दूर राहावे असे दंडक आहे. त्यामुळे ज्ञानोपासनेला महत्त्व देणारा उपनयन संस्कार हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ मानला जातो. या संस्काराला व्रतबंध, मुंज, मौजी बंधन, यज्ञोपवीत संस्कार असेही म्हणतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात या संस्काराचे मूल्य समाजातून कमी होत असल्याचे जाणवते. रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने 92 बटूंचा सामुदायिक व्रतसंबंध सोहळा आयोजित करून या संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या सोहळ्यात ज्या बटूंचा उपनयन संस्कार संपन्न झाला त्या प्रत्येक बटूला पळी, पात्र, ताम्हण, तांब्या, सोवळे, उपरणे तसेच संपूर्ण विधी सामुग्री संघटनेच्या वतीने पुरवण्यात आली होती. या सोहळ्याला उपस्थित बटूंच्या नातेवाईकांना जेवण देण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात वैदिक पद्धतीने सर्व बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले. बटू पित्याने बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा देऊन संध्याविधी शिकवला. तसेच महिला वर्गाने बटूंना भिक्षावळ घालून आशीर्वाद दिले. महामुंबई चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधान, कर्जत. चांगलं पाठवा काय सगळ्यांना पाठवा चांगली बोलू. लाईव्ह चालू आहे. हे ना लाईव्ह चालू आहे. लाईव्ह
आहे, सचिनचं आहे.